नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये, बरं का. कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आलेत आपल्या या सोहळा सख्यांचा मध्ये सहभागी होण्यासाठी. या सगळ्या ताईंसोबत आपण खेळ तर खेळणार आहोतच, त्यांच्या भावविश्वात पुढे डोकावून पाहणार आहोतच, पण बघणार आहोत की आजच्या हुकुमाच्या राणीचा मान कोण पटकवते येते आणि ती हुकुमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपल्या या पहिल्या खेळामध्ये या सगळ्या ताई इथे सहभागी झालेल्या आहेत ना. छान दागिने वगैरे अगदी घालून नटून तटून इथे सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत, पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहेत. ताई, काय काय तयारी करून आली आहेस तू? कार्यक्रम आम्ही बघतो नेहमी बघते, न चुकता. कसा वाटतो कार्यक्रम? एकदम भारी आहे. पण मग तू आता जे आपण खेळ खेळणार आहोत, पण त्याच्यासाठी काय तयारी केलीस तू? तयार नाही, रोज बघते त्यातच तयार होते कार्यक्रम. अच्छा, रोज बघते त्यातच तयार झाले. ठीक आहे, हरकत नाही. चला, सगळेजणी छान मस्तपैकी खेळायला आलेले आहेत आणि मला खरंच आनंद आहे की तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढून आलेले आहेत, तुमच्या आनंदासाठी वेळ काढून आलेले आहेत. चला तर मग पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हसली ती फसली खेळाचं नाव काय आहे? हसली ती फसली. नाही, मी कसं केलं? व्हेरी गुड. आता खेळाचं नाव हसली ते फसली. हसली ते फसली. अरे बापरे. हसली ओके, हरकत नाही. व्हेरी गुड. आता नाव कळलेलं आहे खेळाचं. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर सगळ्या ताईंनी छान नृत्य सादर करायचंय जागेवरती, जसं तुम्हाला येईल तसं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. नाही तर स्टॅच्यू म्हटल्यानंतर तसं सरळ उभं राहायचं नाही आणि अजिबात हसायचं नाही, हलायचं नाही, डोळे मिचकवायचे नाहीत आणि नजर खाली नाही तर सरळ किंवा वर ठेवायची. कॉन्सन्ट्रेट. चला तर सुरू करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 राधा. ताई, हसली आणि फसली आणि हल्लीस पण तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते, तिथे बस समोर. या ताई, हसली हल्लीस पण टाइम तू बाद झालीस. तू बसू शकते. वा, मस्तच. ताई, कसं वाटतं? छान वाटतं. अगं, कशाला बोलली? अरे हल्ली आणि फसली. ताई तिथे बसू शकते. ताई, खरं तर तू बाद झालेली आहेस, कारण तू डोळे पण हलवलेस आणि नजर खाली होती तुझी, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकते. सगळं इथे साकडे आहे, सगळे न्यूमरॉलॉजी माहिती वाटतं. ताई, स्पिरिच्युअल गोष्टी मानते वाटते जास्त. इथं बघा, नाही तिथं काय आहे? अरे बापरे, वर्तुळात 15 पण आहेत. व्हेरी गुड. डोळ्यातून पाणी येते. तरी पण आपलं चाललंय, अजिबात हलतच नाही येत कोणी. 5 ताई जातात आपल्या पुढच्या खेळामध्ये, पण इथे या 7 ताई ज्या पद्धतीने अगदी स्टॅच्यू उभ्या आहेत, अजिबात न हलता, न हसता, न डोळे मिचकवता, डोळ्यातनं पाण्याच्या धारा येतात, तरी पण त्या हलत नाही आहेत. खरंच मनापासून कौतुक. आणि त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलाय की
पहिल्यांदाच इतक्या एपिसोडमध्ये, इतक्या भागांमध्ये पहिल्यांदाच असं होतंय की 7 ताई जात आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं, खूप खूप अभिनंदन. टाळ्या आता हलू शकता. व्हेरी गुड, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि आपल्या पहिल्या खेळातून 7 ताई आल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. खेळाचं नाव आहे चल रे चेंडू टुणूक टुणूक. हा, खेळाचं नाव काय? चल रे चेंडू टुणक टुणक. हा, अरे बापरे, जवळजवळ शिशु वर्गात आल्यासारखं वाटलं. व्हेरी गुड, मस्त. आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की हा जो चेंडू आहे असं पकडायचंय, ओके, हा, आणि असं धरून उडी मारायची, कळलं? आणि असं उडी मारत मारत ती समोरची जी सफेद रंगाची लाईन आहे ती पार करायची. जी ताई पहिल्यांदा ती लाईन पार करेल ती असणार आहे विजेती, तिच्यानंतरची दुसरी. हा, अशा 2 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये 7 ताईंपैकी. बॉल निसटला तर तसाच उचलायचा आहे, पुन्हा इथे पहिल्यापासून सुरुवात करायची. ओके, चला तर मग द्या एक एक चेंडू प्रत्येकला द्या. सगळे तयार आहेत ना? नक्की? 1 2 3 म्हटल्यानंतर. हा, ओके, 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सटकला नाही पाहिजे हा चेंडू. ओके, चल रेडी. हा, कॉन्सन्ट्रेट. ओके, रेडी. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी सफेद लाईन आहे ती पार करायची. हा, हे लक्षात ठेवा, नाही तर आपली जात 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 एकदम पुढे निघून जाल. हा, तसं नको. ओके, हा, रेडी. ओके, 1 2 3. हा, शाबाश, व्हेरी गुड. हा हा, ये बाद. चेंडू सुटला की पुन्हा यायचंय मागे. व्हेरी गुड. हा, पुन्हा मागे यायचंय, पुन्हा मागे यायचंय. हा, सुटला की पुन्हा मागे यायचंय, हात लावायचा नाही. हा, व्हेरी गुड. ओके, शाबाश, व्हेरी गुड. हे बाद. हा, सोपं नसतं खेळ. व्हेरी गुड, पण ज्या पद्धतीने खेळलेत. ओके, व्हेरी गुड, जोरदार टाळ्या. शाबाश. हा हा, ताई पुढे चालले, ताई पुढे चालले ती. ये बाद. हा, निघाला की पुन्हा मागे जायचं, निघाला की रेषेच्या मागे. हा, पुन्हा मागे जाऊन. हा, पेशन्स. हा, व्हेरी गुड, क्या बात आहे. ये बात. हा, अरे मागे जात. हा, व्हेरी गुड. हा, शाबाश. ये बात. लवकर ताई ती चालले. ये बात, क्या बात आहे, जोरदार टाळ्या. हा, व्हेरी गुड, मस्त, शाबाश. हा, आली बाबा, एकदाची आली. ही ताई तिचा खेळ खेळते. तिला सांगितलं टुणूक उड्या मारत जायचं तर अशी चालली आहे. हा, व्हेरी गुड. हा, शाबाश. व्हेरी गुड. ये बात. हो. हा, व्हेरी गुड, क्या बात आहे. व्हेरी गुड, मस्त. ये बात. हो. आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये ह्या 2 ताई आलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि खूप छान खेळ आहे. तुम्ही अगदी पहिल्या खेळापासून खूप छान खेळत या शेवटच्या खेळापर्यंत आलेल्या आहेत. तुमच्या दोघींपैकी जी विजेती असणार आहे ती असणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. पण 2 ताई या शेवटच्या खेळापर्यंत आलेल्या आहेत, तर आपण त्यांच्याशी जरा गप्पा करणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या माहेरपणात घेऊन जाणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी ही ताई. ताई, तुझं नाव सांग. सौभाग्यवती राजेश्वरी राजेश मोठे. अच्छा, आणि माहेर कुठलं? भिलवडी. ओके, आणि सासर? कोल्हापूर. सासर कोल्हापूर. किती वर्ष झालीत लग्नाला? 28 वर्ष पूर्ण होऊन 29 वर्षाच्या याच्यात आता चालू आहे. ओके, म्हणजे जवळजवळ 29 वर्ष झालेली आहेत. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? स्ट्रिक्ट आहे, पण जे काही मी अदर आपली जी कला ऍक्टिव्हिटी जे करते त्याला सपोर्ट आहे त्यांचा. सपोर्ट आहे. आणि स्वभाव कसा आहे भाऊजींचा? स्वभाव अजून तरी 28 वर्षात स्ट्रिक्टच दिसतोय. मायाळू थोडा कमी आहे, पण सपोर्ट असल्यामुळे सपोर्ट असल्यामुळं त्यांच्या मेन म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत आज आहे. बरोबर. स्ट्रिक्ट आहे ते काळजीपोटी आहेत की आजच्या समाजात एका स्त्रीनं बाहेर पडणं, रात्री अपरात्री घरी येणं हे काळजीपोटी त्यांचा तो स्ट्रिक्टलीपणा आहे. बरोबर. पण त्यांचा सपोर्ट आहे तुमचा? हो, फुल सपोर्ट आहे. जे काही हो, जो व्यवसाय आहे तुमचा त्यासाठी. हो. माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? माहेर म्हटल्यानंतर आई वडील भाऊ आणि बहीण आम्ही 4घच.
आई माझी फार कष्टाळू होती, तेवढीच ॲक्टिव्ह पण होती आणि कोरोनामध्ये ती आम्हाला सोडून गेली. आणि त्याच्यानंतर आज वर्ष झालं माझा भाऊ पण मला सोडून गेला. आणि आज तुम्ही जे माहेरच्या आठवणीसाठीचा हा खेळ इथं या ठिकाणी घेतला, कदाचित आईवरून माझी बघत असेल. 4 वर्षानंतर सन मराठीच्या या माध्यमातून लेकीची जी हौस असते ती आज इथं माझी माहेर आल्यासारखं. खरंच सर, मी त्याच्यासाठी तुम्हाला मी धन्यवाद देते. पूर्णपणे मी माहेरी गेल्यासारखं वाटलं. पण काय एखादा असा प्रसंग ताईतला ते सांगावं असं वाटतंय? आई ज्या वेळेला सोडून गेली, समोरून माझ्या आईला घेऊन गेले, पण मला माझ्या आईचा चेहरा बघता आला नाही. समोरून जात होती पण मी आईला बघू शकले नाही आजपर्यंत सर. सर, या गोष्टीची खूप खंत आहे आणि मला कुठंतरी वाटतंय की लेक म्हणून मी कुठंतरी आईसाठी कमी पडले आणि मी भाग्यवान ठरू शकले नाही की आईचा शेवटचा चेहरा मी बघू शकले नाही सर. अजूनही ती खंत माझ्या मनात आहे सर. आणि ती जाणीव वरचेवर मला दिवसातून 10 वेळा तर ते जाणीव मला करून देते. मी कागदात प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली आई मी शेवटची अजून पाहते सर. हे माझं दुर्भाग्य आहे सर. आम्ही समजू शकतो ताई, पण त्यावेळेला परिस्थितीच अशी होती की आपण काहीच करू शकत नव्हतो. सगळेच हतबल होते, त्यामुळे तुझं दुःख समजू शकतो. कोणत्याही लेकीच्या वाटेला हे दुःख नको आहे सर. कसं वाटलं आज इथे मनातलं सगळं व्यक्त करून? कसं वाटलं? असं वाटतं की माझी आई आज इथं अवतीभोवती आई आहे आणि तिची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आता सध्या पडत आहे. ही जाणीव सर आज मला इथं होत आहे. आज मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय. हो, जी 4 वर्षाची खंत माझ्या मनात जी साठून राहिल्या, कदाचित आज ते मोकळं होण्यासाठी, त्याचा बांध फुटण्यासाठी कदाचित आईनंच मला इथं उठ आणि तू जा हे आईच्याच माझ्या मनात असावं. खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी अगदी मनापासून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. ताई तुझं नाव सांग. माझे नाव समीक्षा दत्तात्रय पाटील. समीक्षा ताई, माहेर कुठलं? माहेर मांडकुरवाडी आणि सासर? पाडपन्ना. अच्छा, किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष झाली. भाऊजी काय करतात? हॉटेल मॅनेजर आहेत. क्या बात आहे, वा मस्तच. कसं आहे भाऊजींचा स्वभाव कसा आहे? खूप प्रेमळ आहेत. मी चिडकी आहे. अच्छा, तूच चिडकी आहे आणि भाऊजी माझे बिचारे प्रेमळ आहेत. प्रेमळ आहे तो. मी लहान एकदा तरी असं लहान मुलासारखं हट्ट करतोय. कधी असं चिडत वगैरे माझ्यावर कधी नाहीत. असं प्रत्येक गोष्ट जशी आई वडील समजून सांगतात तशी मला आजपर्यंत तरी मला प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. असं चिडणं ओरडणं असं कधी नाही. मी एखादी गोष्ट करायची असली तरी हट्ट करते, मला इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे. असं चिडून कधी बोलत नाहीत, नाही हे तुझ्यासाठी योग्य नाही असं. म्हणजे एकदम प्रेमाने समजून वगैरे सांगतात. असं म्हणजे ते समजून सांगता मला खरंच आई वडिलांची अशी आठवण येते की आई वडिलांचं प्रतिबिंब ह्यांच्यात मला असं दिसतंय की एवढं मला समजून घेतात ते. वा, खूप छान. नशिबवान आहेस ताई. नशिबवान आहे मी खरंच. बरं, लग्नानंतर कुठला चित्रपट दाखवला भाऊजींनी तुला? बाई पण भारी देवा. पिक्चर दाखवला तर बाई पण भारी देवा. वा, व्हेरी गुड. वा, खूप छान. मी आता 5-6 वर्ष मी गावीच होते. आता 2-3 वर्ष झाली मी कोल्हापूरला आले. त्याच्यामुळे आम्हाला जास्त असं फिरायला वगैरे भेटलेलं नव्हतं. तरीही आठवड्यातनं 15 दिवसातनं असं तिथल्या तिथे जागे ठिकाणी महालक्ष्मी पन्हाळा वगैरे असं फिरून आणायचं. पहिल्यांदा मला पिक्चर बघायला नेलेली. असं माहेरी किती वेळा जाणं होतं वर्षातून? जाते तसं काही नाही. मला मिस्टर मध्ये ज्यावेळी तुला आठवण येईल त्यावेळी जा, पण मला असं कधी असं एवढी आठवण आली नाही की मी जाऊन भेटेल असं. आणि मिस्टर माझ्या कायम सोबतच असायचं. मी त्यांना घेतल्याशिवाय कधी माहेरला जातच नाही. बरं, माहेरी गेल्यानंतर सगळ्यात आधी कोणाला भेटतेस? आईला. आईला आणि मग वडिलांनी. जर नाही दिसली कोणता आजी आजोबा आणि मग बाकी सगळी बहिणीसनी भावासनी नंतर. पण आई म्हटल्यानंतर आईचं माझ्या आलं डोळ्यात. हो, आई माझी आई म्हणजे एवढी आहे माझ्यापेक्षा बारीक आहे. एवढं कामं वगैरे करते तिच्या चेहऱ्यावर कधी असं नसते. एवढी म्हणजे असं भांडणं वगैरे चिडचिड वगैरे घरात जर अशी झाली तर सगळ्यांना समजून घेते. असं ते तिच्या चेहऱ्यावर असं मी शेतातनं आले आणि मला हे बोलतात असं बोलतात ती चेहऱ्यावर कधी दाखवून देत नाही. एकदम प्रेमाने हसत खेळत सगळी कामं करते.
काय एखादा प्रसंग आई बरोबरचा इथे सांगावं असं वाटतं? माझ्या आईवडिलांना असं बोलताना मी जर मला बघितली तर त्यांना एवढं भरून वाटेल की त्यांना असं वाटेल की मला वाटलं नव्हतं की मुलगी माझी अशी हे करेल. त्यांना असं वाटतं की तू काहीतरी करून दाखव. आणि असं मायेकवर बोलताना बघितल्यावर त्यांना एवढा असा आनंद होईल की कधी मी माझ्या लेकीला भेटेल आणि माझी लेक मला स्वतःहून कधी सांगेल असं त्यांना वाटत पण असतं. हा भाग आई नक्की बघणार आहे, त्यामुळे या माध्यमातून काय आईला तू सांगशील? तुझा आशीर्वाद कायमी सोबत राहून दे. नक्कीच नक्कीच ताई, तिचं प्रेम आणि तिचा आशीर्वाद नक्कीच तुझ्यासोबत असणार आहे. कसं वाटलं आज मनापासून व्यक्त होऊन? लय भारी वाटलं. लय भारी वाटलेले ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ज्या पद्धतीने तू अगदी मनातलं व्यक्त होत होतीस ते बोलून खरंच खूप छान वाटलं. आणि आता आपण शेवटचा खेळ खेळायचा नक्की. चला तर आपण सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि छान मस्त दोन्ही ताईंची गप्पा झाल्यानंतर आता आपण ह्या शेवटच्या खेळाला सुरुवात करणार आहोत. हा, या खेळाचं नाव आहे मोलाचा दगड. हा चेंडू तुम्हाला दिलेला आहे. हा, आणि हे प्लास्टिकचं भांडं आहे. असा हवे तोडून ह्याच्यात टाकायचे, भांड्यात टाकायचे दगड, असा पुन्हा पकडायचे, पुन्हा उचलायचे, पुन्हा दगड भांड्यात टाकायचे आणि एका वेळी एकच दगड टाकायचे. आता ओके, जी ताई जास्तीत जास्त दगड या भांड्यामध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. हा, आणि 1 2 3 म्हटल्यानंतर हा, आणि हे सगळे दगड संपवायचे. चला तर मग सुरू करायचे. 1 2 3. एका वेळी एकच दगड. शाबास शाबास. बॉल हातात घेऊन नाही टाकायचं. नाही, बॉल हातात येईपर्यंत तो दगड त्या भांड्यात पडला पाहिजे. शाबास. ओके, व्हेरी गुड. आधी या ताईंनी जमा केलेले दगड आपण मोजूया. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. रेडी? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. तुमचे पण 13 आणि तुमचे पण 13. तुमचे पण 13 आणि तुमचे पण 13. आता काय करायचं? माझे 14 झाल्यात. कुठे आहेत? हे बघा ना, हे बघा ना, हे मोजून तर बघा. अरे सॉरी एक हे याच्यामध्ये आहे. ओके, आणि 14 म्हणजे विजेती झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. म्हणजे अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि आपल्या या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. खूप खूप अभिनंदन. कसं वाटते उपविजेती झालेस? भारी असं वाटलं की जो शेवटचा खेळ घेतला तुम्ही, अक्षरशः तुम्ही जो माहेरी लग्नाच्या अगोदर जो खेळ खेळायचो त्याच्यानंतर 28 वर्षानंतर आज पहिल्यांदा तो खेळ खेळा. पुन्हा एकदा बालपणात गेल्यासारखं वाटलं. नक्कीच वाटलं. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. बरं, ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. नक्कीच. भाऊजींना द्यायची आहे नक्की. आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी काय बोललेलो नाहीये ताई, तूच बोललेलीस बाबा. हा, पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. आणि अर्थातच आजच्या आपल्या शेवटच्या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटते ताई, हुकुमाची राणी झालीस तू? खरंच खूप छान वाटतंय. आणि सर, मी पहिल्यांदाच तुमच्या कार्यक्रमाला आले आणि पहिल्यांदाच मी तुम्हाला प्रत्यक्षात बघितलंय आणि मला असं कधीही वाटलं नव्हतं की मी ह्या कार्यक्रमात येईल आणि मी जिंकून जाईल असं मला कधीच वाटायला नव्हतं. खरंच आता माझ्या अंगात असं एकदम काय बोलू हे समजणं झाले. खरंच मला खूप म्हणजे खूप आनंद व्हायला लागलाय की मी या कार्यक्रमात तुमच्यासोबत. डोळे पाणवलेत.
डोळे पाणवलेत माझे. म्हणजे असं मला काही बोलावं असं खूप वाटते, पण काय नेमकं बोलायचं, कसं बोलायचं तेच मला समजणं झालं. खरंच सर धन्यवाद. आणि मला आज वाटलंही नव्हतं की मी आज जिंकेल, खरंच वाटली नव्हती. म्हणजे असं वाटतं की 1-2 नंबर येतील, तर पहिला नंबर येईल असं मला कधीच वाटायला नव्हतं. खूप छान ताई. थँक्यू सर. आणि खरंच तुझं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. आणि एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. पुन्हा एकदा तुझं मनापासून अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली असतो आणि हा ज्या ताईंच्या सगळ्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, जो उत्साह आहे, जी एनर्जी आहे ना, ती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. तेव्हा भेटावत उद्याच्या भागात हीच एनर्जी घेऊन, हाच उत्साह घेऊन, हाच आनंद घेऊन आणि हेच चेहऱ्यावरचं हास्य घेऊन एका नव्या हुकमाच्या राणीसोबत उद्याच्या भागामध्ये बघायला विसरू नका. तुमचा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.